मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामध्ये सरफेस टेन्शन हा जो पार्ट झाला तर त्याच्यामध्ये असणारे डिफरंट फॉर्म्युले जे होते. आता पहिला जो फॉर्म्युला होता सरफेस टेन्शन इट इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. तोच सरफेस टेन्शनसाठी दुसरा फॉर्म्युला जो होता टी इज इक्वल टू चेंज इन वर्क divided by change in surface area, surface energy per unit area. त्याच्यानंतर लॅप्लासेस फॉर्म्युला जो होता एक्सेस प्रेशर इनसाइड द बबल इट इज इक्वल टू 2t divided by r in case of drops, and in case of a bubble excess pressure Pi minus Po is equal to 4t divided by r असा सेकंड फॉर्म्युला. आणि लास्ट फॉर्म्युला जो आहे एक्सप्रेशन फॉर राइज ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी H is equal to 2t cos of theta divided by rho gr. Rise in the capillary, surface tension, angle of contact, density of the liquid, acceleration due to gravity and radius of the capillary. तर या फॉर्म्युल्याजवरती आपण काही एक्झाम्पल्स आज डिस्कस करणार आहे. पैकी पहिलं जे एक्झाम्पल आहे टेक्स्टबुकमध्ये ते एक्झाम्पल जे आहे ते 18 नंबरचं एक्झाम्पल आहे. काय बघा एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड ए क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रॅडियस 0.1 मिलीमीटर. म्हणजे ही जी कॅपिलरी आहे याची रॅडियस आहे 0.1 मिलीमीटर. वेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे वॉटर जे आहे याचं असणारं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0. म्हणजे इथं असणारा आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो डिस्कस केलेला होता तो. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब. जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती व्हॅल्यूज आहेत बघा, 0.1 मिलीमीटर रॅडियस ऑफ द कॅपिलरी, सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डेन्सिटी आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला कोणता आहे? हा फॉर्म्युला आहे मगाशी जो आपण डिस्कस केला तो H इज इक्वल टू 2t कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय रो जी आर. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिलेली आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेला आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि रॅडियस ऑफ द कॅपिलरी. या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता त्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इट इज इक्वल टू 2 सरफेस टेन्शन इथं आहे 7 × 10⁻². अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 कॉस ऑफ 0 डिवायडेड बाय डेन्सिटी 1000 G 9.8 रॅडियस 0.1 मिलीमीटर. कन्वर्ट करायचं हे मीटरमध्ये 10⁻³ न 1000 डिवाइड करायचं किंवा 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. आता हे स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफाय करत जायचं. इट इज इक्वल टू या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन झालं 14 × 10⁻². कॉस ऑफ 0 इज इक्वल टू 1. व्हॅल्यू नाही लिहिली तरी चालेल. 10⁻³ × 9.8 × 10⁻⁻4. हे जे डिजिट आहे मी इकडं कन्वर्ट केलं 10⁻⁻4 इक्वल टू 14 × 10⁻² अपॉन 9.8 हे
10⁻³ - 4 10⁻⁻1. आता -1 वरती दिल्यानंतर +1 होईल, मग हे होणार 14 × 10⁻⁻1 डिवायडेड बाय 9.8. हे तुम्ही घरी सॉल्व करत असताना हे टेक्स्टबुकमधला मी एक्झाम्पलचा नंबर दिलेला आहे, ते एक्झाम्पल बघून लिहायचं आणि हे पॉज करून जरी सॉल्व करत गेलं तरी चालेल. नसेल तर याच्या नोट्स होमवर्क म्हणून दिलेल्या असतील त्या व्यवस्थित लिहायच्या. इट इज इक्वल टू 1.4 डिवायडेड बाय 9.8 म्हणजे 10⁻⁻1 याला मल्टिप्लाय केलं, 1.4 नंबर आला. आता या दोन नंबरचं असणारं डिव्हिजन आहे, याचं लॉग कॅल्क्युलेशन करायचं. आता लॉग कॅल्क्युलेशन करत असताना बघा, याचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे हे आहे 0. ह्या नंबरचं कॅरेक्टरिस्टिक आहे 0. दोन नंबरचं डिव्हिजन आहे म्हटल्यानंतर हे करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. आता हे लॉग पण आपण पाठीमाग 11वीला काही चॅप्टर्समध्ये बघितलेले आहेत. आता इथं लॉग कोणत्या कोणत्या व्हॅल्यूचं बघावं लागेल, तर 14चं लॉग बघावं लागेल, 98चं लॉग बघावं लागेल. आता 14चं लॉग बघा, 14चं 0 मध्ये, इथं आहे 14चं 0 मध्ये. 14 1461 नंबर आहे, 14चा 0 मध्ये, आणि 98चा 0 मध्ये इथं तो नंबर आहे 9912 म्हणजे 1461. आता या नंबरचं सबट्रॅक्शन केल्यानंतर 11 मधून 2 9, 6 मधून 2 4, 14 तून 9 5, 11 तून 10 1 आणि हे मायनस येईल. आता काय करावं लागेल, या नंबरचं बघावं लागेल आपल्याला अँटी लॉग, आणि या नंबरचा यूज करून आपल्याला द्यावं लागेल डेसिमल. मग याची इज इक्वल टू, आता 15चं 4 9 मध्ये अँटी लॉग, मी डायरेक्टली तुम्हाला अँटी लॉग हा नंबर सांगतो. 15चं 4 9 अँटी लॉग या टेबलमध्ये 14 26 आणि 3 14 29 या नंबरचा अँटीलॉग जो आहे 15चं 4 मध्ये आणि 9 मध्ये, म्हणजे 4 मध्ये असणाऱ्या नंबरमध्ये हा मीन डिफरन्स ॲड केला तर 14 29 झाला. आता हा नंबर जो आहे याच्यामध्ये ॲड केलं 1, हे झालं 0, आणि मग 0 म्हणल्यानंतर डेसिमल आफ्टर 0 डिजिट, आणि हाईट आहे एक्सप्रेस करायची मीटरमध्ये. तर या पद्धतीनं राईज ऑफ द लिक्विड म्हणजे एखादी कॅपिलरी जी आहे, कॅपिलरी हॅव्हिंग ए ट्यूब ऑफ व्हेरी स्मॉल डायमीटर, जर डीप केली वॉटरमध्ये, किंवा जे लिक्विड जे वेट करतं सॉलिड सरफेसला, तर त्याच्यामध्ये वॉटर राईज होतं, आणि जे वॉटर राईज होतं ते कोणत्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने डिटरमाइन करायचं, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, H इज इक्वल टू 2T cos θ ρ g r. हे असं लिक्विड राईज झालेलं आहे कॅपिलरीमध्ये. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि कॅल्क्युलेट केलं, आणि मग एचची व्हॅल्यू जी आहे ती एवढी आली, याची 0.1429. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे टेक्स्टबुकमध्ये त्याचा नंबर जो आहे 19 आहे, आणि एक्झाम्पल काय आहे, ॲन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 millimeter इज सिच्युएटेड जस्ट बिलो दी वॉटर सरफेस. म्हणजे एअर बबल जो आहे हा इथे एअर बबल आहे, कशामध्ये आहे, बिलो दी वॉटर सरफेस आहे. कॅल्क्युलेट दी गेज प्रेशर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 7.2 × 10⁻². इथं दोनच नंबर दिलेले आहेत, एक रॅडियस दिलेली आहे बबलची, ही रॅडियस, आणि सरफेस टेन्शन दिलेलं आहे वॉटरचं. आता हा बबल का फॉर्म होतो, तर इथं दोन प्रेशर असतात, म्हणजे एक प्रेशर इनसाइड दी कॉन्केव्ह सरफेस,
अँड प्रेशर आउटसाइड दिस कॉन्व्हेक्स सरफेस. आणि बबल फॉर्म होतो त्यावेळी काय असतं, तर इथं असणारं प्रेशर हे जास्त असतं. एक्सेस प्रेशर जे असेल, प्रेशर इनसाइड इज इक्वल टू प्रेशर आउटसाइड, इट इज इक्वल टू, आणि हे लॅपलासिस फॉर्म्युल्याच्या सहाय्याने दिलेलं आहे. जर आता हा सिंगल सरफेस आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला इथं एअर आहे इनसाइड आणि आउटसाइडला वॉटर आहे, म्हणजे सिंगल सरफेस आहे. आणि सिंगल सरफेस असेल तर तो असा फॉर्म्युला येतो 2T डिवायडेड बाय R. आणि मग हेच एक्सेस प्रेशर जे आहे की नाही, हे म्हणजे आहे गेज प्रेशर. गेज प्रेशर मीन्स प्रेशर डिफरंट फ्रॉम दी ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आपण सायकलच्या ट्यूबमध्ये, मोटरसायकलच्या ट्यूबमध्ये किंवा व्हॉलीबॉल वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये जे प्रेशर आपण भरतो, हवा जी भरतो, त्याचं असणारं प्रेशर जे आहे की नाही, तर त्याला गेज प्रेशर म्हणायचं. इट इज अ डिफरंट फ्रॉम ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आणि मग हे गेज प्रेशर आहे, इथं असणारं प्रेशर आहे एक्सेस प्रेशर. इट इज इक्वल टू 2 × T सरफेस टेन्शन डिवायडेड बाय रेडियस. रेडियस कशाची? रेडियस ऑफ दिस बबल. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, इट इज इक्वल टू 2 × 7.2 × 10⁻² डिवायडेड बाय 0.2. अगेन रेडियस, जरा हे फक्त मी मिलीमीटर आहे का सेंटीमीटर आहे एवढंच बघतो टेक्स्टबुकमध्ये. मिलीमीटर. मग हे मिलीमीटरचं कन्व्हर्शन जर असेल 0.2 × 10⁻³ आता हे सिम्प्लिफाय करायचं. इट इज इक्वल टू 2 × 7.2 × 10⁻² डिवायडेड बाय 2. आता हे डेसिमल जे आहे हे पुढं मी शिफ्ट केलं 10⁻⁴. हे 2 आणि 2 कॅन्सल झालं. इट इज इक्वल टू 7.2, हे 10⁻⁴ वरती न्यूमरेटरमध्ये गेलं 10⁻+4 +4 -2 10⁻². आता हे आलं गेज प्रेशर. इट इज इक्वल टू, आता आहे असंच लिहिलं तरी चालतं, न्यूटन प्रेशर जे आहे, फोर्स पर एरिया, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं त्याचं युनिट आहे. किंवा हेच हे 10⁻² आहे किंवा 100 आहे, 100ने याला मल्टिप्लाय केलं 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. असं हे दुसरं एक्झाम्पल झालं. काय कॅल्क्युलेट केलं तर एक्सेस प्रेशर इनसाइड दी बबल, ह्याच्या आतमध्ये असणारं एक्सेस प्रेशर, म्हणजे इथं प्रेशर असेल, आउटसाईडला असेल, इनसाईडला असेल, मात्र क्वानिकेव पार्टला ते जास्त असतं. मग क्वानिकेव पार्टला जर जास्त असेल तर एक्सेस प्रेशर कसं लिहायचं? इनसाइड प्रेशर मायनस आउटसाईड प्रेशर. हा फॉर्म्युला व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि हा नंबर आला त्याचा 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे गेज प्रेशर किंवा एक्सेस प्रेशर बाय युझिंग लॅपलासिस फॉर्म्युला. त्याच्यानंतर टेक्स्टबुकमध्ये 22 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे 22 नंबरचं. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस फ्रॉम सोप सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर. म्हणजे व्हॅल्यूज कोणत्या कोणते दिलेले आहेत? एक दिलेला आहे रेडियस ऑफ दी बबल, हे बबल आहे, आणि हा ड्रॉप आहे, हे बबल आणि हा ड्रॉप. बबल कशाच फॉर्म होतं? सोप सोल्युशन, म्हणजे पाण्यामध्ये जर एखादं डिटर्जंट ॲड केलं, सर्फचे असेल, एरियल असेल, जर पावडर मिक्स केली आणि त्याच्यामध्ये एखादी रिंग अशी आपण डीप केली आणि ब्लो केली तर त्याचे ड्रॉप्स फॉर्म होतात. त्याला 2 सरफेसेस असतात, म्हणजे आतमध्ये एअर असते, बाहेरमध्ये एअर असते. आणि हे ड्रॉप आहे, ड्रॉप म्हणजे वॉटरचा ड्रॉप. आतमध्ये लिक्विड आहे, वॉटर आहे, आणि बाहेर एअर आहे.
मग याला एकच सरफेस असतो, आउटर सरफेस. याला मात्र दोन सरफेसेस असतात, नंबर 1, नंबर 2. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना या दोन शब्दाचं मिनिंग व्यवस्थित तिथं अप्लाय करायचं आहे. आता सरफेस टेन्शन जे आहे की नाही, दुसरा फॉर्म्युला, सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सरफेस एनर्जी इट इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय चेंज इन एरिया. आता इथं जर बबल असेल तर दोन सरफेस एरिया येतील, म्हणजे टी इंटू 2. आता हे स्फेरिकल सरफेस आहे, स्फेरिकल सरफेस असेल तर 4πr². व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करायच्या. इट इज इक्वल टू सरफेस टेन्शन 0.07 2 इंटू 4π 3.142 इंटू रॅडियस इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, मीटरमध्ये 2 इंटू 10⁻², आणि त्याचं स्क्वेअर. आता हे परत सिम्प्लिफाय करायचं, इक्वल टू 7 इंटू 10⁻², डेसिमल इथं शिफ्ट केलं, हे झालं 8. 3.142 याचं स्क्वेअर 4 10⁻⁻⁴. परत हे जेवढं आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं तेवढं करायचं, आणि ज्यावेळी सिम्प्लिफाय होत नसेल लॉग टेबलचा यूज करायचा. हे 56 इंटू 4, म्हणजे हे 3 नंबर झाले, इंटू 3.142 इंटू 10⁻², 10⁻⁻⁴, 10⁻⁻⁶. आता 56 इंटू 4 हे असं येईल बघा, 224, म्हणजे 6 चोक 24 आणि 50 चोक 200 इंटू 3.142 इंटू 10⁻⁻⁶. आता हे दोन जे नंबर्स आहेत लॉग टेबलच्या सहाय्यानं सॉल्व्ह करायचे. आता बघा, याचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे 224चं हे 2 असेल, आणि याचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे हे 0. आता हे 22चं 4 मध्ये बघावं लागेल, आणि 31चं 4 2 मध्ये बघावं लागेल. तर लॉग टेबलमध्ये असणारे व्हॅल्यूज 22चं 4 मध्ये, 22चं 4 मध्ये आहे 3502 आणि 4972. आता ह्या दोन नंबरचं ॲडिशन करावं लागेल, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, हे ॲडिशन 4 7 14 8 आणि हे 2. आता ह्या नंबरचा बघावं लागेल अँटीलॉग, आणि तो अँटीलॉग जो आहे इट इज इक्वल टू DW इज इक्वल टू 7037, 7037 असा अँटीलॉग आहे तो. कोणत्या नंबरचा? 84चा 7 4 मध्ये. आता हे 2 नंबर आहे, मग मी इथे ॲड केलं 1, नंबर झाला 3. मग 3 नंबर असेल तर 1 2 3 इथं द्यायचं डेसिमल, आणि अगोदरचं हे 10⁻⁻⁶ आहे, इंटू 10⁻⁻⁶. आणखी मी ते सिम्प्लिफाय करतो, इक्वल टू, आता 10⁻³ याच्यामधलं समजा मी डेसिमल इथं घेतलं 7037, 10⁻³ आणि वर्क आहे, चेंज इन वर्क एक्सप्रेस करायचं जूलमध्ये. तर हे अशा पद्धतीनं तिसरं एक्झाम्पल झालं. कोणत्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड? तर या फॉर्म्युल्यावरती, सरफेस टेन्शन इज इक्वल टू चेंज इन सरफेस एनर्जी डिवायडेड बाय एरिया. चेंज इन एरिया, चेंज इन सरफेस एनर्जी, म्हणजे हे बबल फॉर्म करायचं असेल, म्हणजे मला ब्लो करायचे असेल एअर, किती वर्क व्हावं लागेल एक बबल फॉर्म होण्यासाठी? तर चेंज इन किंवा वर्क इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय चेंज इन एरिया, किंवा ते एरिया जे फॉर्म झालं सरफेस एरिया. आता 2 सरफेस एरिया आहेत म्हणून 2, आणि स्फेरिकल सरफेस आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि मग जे आन्सर आहे ते आन्सर एवढं आलं, इट इज इक्वल टू
0.7037 into 10 raised to minus 3 in terms of joules. आता आजच्या डिस्कशनमध्ये लास्ट जे एक्झाम्पल आहे, (23) नंबरचा, ए रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. म्हणजे ही अशी फ्रेम आहे. आता ही रेक्टँग्युलर नाही म्हणता येणार, स्क्वेअर म्हणावं लागेल. पुस्तकामध्ये रेक्टँग्युलर शब्द आहे, मात्र चुकीचं आहे, ते स्क्वेअर झाली. 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर लेंथ अँड ब्रेडथ इज डीप्ड इन ए सोप सोल्युशन. सोप सोल्युशनमध्ये डीप केली. अँड टेकन आउट. ए सोप फिल्म इज फॉर्म्ड. सोपची याच्यावरती फिल्म फॉर्म झाली. फिल्म फॉर्म झाली. इफ द साइज ऑफ फिल्म इज चेंज्ड टू 3 into 3 सेंटीमीटर. आता ही चेंज केली म्हणजे हे समजा साईड चेंज होत असेल तर हे 1 सेंटीमीटर लेंथ आणि 1 सेंटीमीटर ब्रेड हे इन्क्रीज केलं आणि असे फिल्म जे आहे एरिया इन्क्रीज झालं. आता ओरिजिनल एरिया जे होतं ते किती होतं? 2 into 2 इट इज इक्वल टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर काय वर्क झालं त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे हा एरिया इन्क्रीज झाला. किती एरिया झाला चेंज? किती कुठं झाला की 3 into 3 9 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यावरून चेंज इन सरफेस एरिया आपल्याला लिहिता येतो. चेंज इन सरफेस एरिया इट इज इक्वल टू फायनल एरिया. समजा फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. फायनल एरिया जो आहे 9, इनिशियल एरिया जो आहे 4 आणि हा 5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा चेंज इन एरिया आला. आता परत हे जी फ्रेम आहे याला 2 सरफेसेस आहेत. हा अलीकडचा सरफेस आणि पलीकडे आतल्या बाजूला असणारा सरफेस. मग 2 सरफेस जर असतील तर 10 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. इथं मी रिझन लिहितो, डबल सरफेस किंवा 2 सरफेसेस, त्यामुळे ते झालं 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा नंबर जो आहे यानं मल्टिप्लाय करायचं कशाला? आपला फॉर्म्युला जो आहे, कोणता फॉर्म्युला? T इज इक्वल टू DW डिवायडेड बाय DA. DW इज इक्वल टू 3 into DA. इट इज इक्वल टू सरफेस टेन्शन 3 into 10 raised to minus 2. इथं आहे सरफेस टेन्शन आहे. आणि चेंज इन एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे मात्र कन्वर्ट करावं लागेल. हे 10 into सेंटीमीटर इट इज इक्वल टू 10 raised to minus 2 आणि त्याचं स्क्वेअर इट इज इक्वल टू 3 into 10 raised to minus 2. 10 into 10 raised to minus 4. 10 raised to minus 2, 10 raised to minus 4 equal to 3 into 10 raised to minus 2. 10 minus 4 plus 1 minus 3 equal to 3 into 10 raised to minus 5 minus 2 minus 3 in terms of joule. Work done to increase the area from 4 centimeter square to 9 centimeter square. If the surface tension 3 into 10 raised to minus 2 is given. म्हणजे चेंज इन सरफेस एरिया, चेंज इन सरफेस एरियाने मल्टिप्लाय करायचं सरफेस टेन्शनला. चेंज इन किंवा सरफेस एनर्जी किंवा वर्क डन ते एरिया इन्क्रीज करण्यासाठीच त्याची व्हॅल्यू मिळते. तर या पद्धतीनं ही अशी 4 एक्झाम्पल्स मी डिस्कस केलेले आहेत.
तर त्याच्या नोट्स पण काही वेळानंतर तुम्हाला सेंड करतो होमवर्क म्हणून. तर एक्झाम्पल्स व्यवस्थित वहीमध्ये लिहा.